जिंतूर शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात असलेल्या दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास शटर तोडून जवळपास 68,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून दुकानदाराच्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील जिंतूर एलदरी रस्त्यावरील टिपू सुलतान चौक परिसरातील HKGN कन्फेशनरी अँड एग्ज सेंटर रिटेलर अँड होलसेल दुकानाचे मालक मोहम्मद दिलावर इस्माईल पिराणी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की 10 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडत शटरची पट्टी लोखंडी कैचीने कापून दुकानात प्रवेश करत दुकानात असलेले पार्ले बिस्किट, गायछाप, तंबाखू, सूरज तंबाखू, साबळे विडी, ब्रिस्टॉल, सिगारेट असा माल आणि गल्ल्यातील चिल्लर रोख सह एकूण 68,495 रुपयांची चोरट्यांनी चोरी केली आहे। त्यामुळे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली आहे। काही दिवसांपासून शहरातील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून पोलिसांनी चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। रात में 8:30 बजे दुकान बंद कर गया था मैं। सवेरे मालूम की दुकान माल वाला टूटे वाला था, चोरी हो गया मालूम वैसे मैं पुलिस स्टेशन गया। पुलिस स्टेशन में मैं जाके फरियाद लिखाया और पुलिस वाले आए, पंचनामा वो करे, बाद में फिर उनकी इंक्वायरी चालू है। 1 लाख से 50-60 हज़ार से 1 लाख के माल गया। कौन सा माल गया आपका? गायछाप, सूरज, क्रिस्टल, गोल्ड फ्लैग, पार्ले बॉक्स। अच्छा, कितने चोर थे, कुछ अंदाज? मालूम नहीं कितने चोर थे, क्या थे। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।